गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शनिवार वाड्यात नमाज पठणाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल। व्हिडिओ नंतर पतित पावन संघटना आक्रमक। मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत गोमूत्र शिंपडून निषेध। नाव जरी औरंगजेबाचं असलं तरी वतनदारी बंद केल्यानं छत्रपती संभाजीराजे सासऱ्याकडून मारले गेले। बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यात बच्चू कडू यांचं वादग्रस्त वक्तव्य। बच्चू कडूंनी बालिशपणाचं बोलणं थांबवावं, समाजकार्य करावं। राऊतांची सकाळी पिपाणी वाजते आणि बच्चू कडू आत ढोल वाजवतायत। प्रवीण दरेकरांची टीका। तर बच्चू कडूंनी अजूनही संभाजी महाराजांचं योगदान त्यांना समजलंच नाहीये। कडूंच्या बुद्धीची कीव येते। माणिकराव कोकाटेंची टीका। डुक्कर परवडलं पण सरकार नाही। एखादा आमदार कापला तर शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही। आमदाराच्या घरासमोर कपडे काढून बसा। बच्चू कडूंच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। कुठल्याही प्राण्याची उपमा सरकारला दिली तर ती त्या प्राण्याची बदनामी होईल। बच्चू कडूंवर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांचीही सरकारवर टीका। बच्चू कडूंसारखा विद्वान माणूस मी पाहिलेला नाही। कडूंच्या विधानाला कोणीही गांभीर्यानं घेत नाही। अनिल पाटलांची बच्चू कडूंच्या वक्तव्यावर टीका। बच्चू कडूंना वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते। नितेश राणे यांची टीका। तर आम्हाला लागलेली हवा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानात घालू। बच्चू कडूंचा पलटवार। राजकारण करण्याची ही वेळ नाही। बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। नगरविकास खात्यामुळे पैशांचा तुटवडा येणार नाही। विकास प्रकल्पांची आवश्यकता पूर्ण केली जाईल। ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। महायुतीच्या आमदारांना सामाजिक न्याय मंत्र्यांकडून दिवाळी भेट। प्रत्येकी 2 कोटींचा विकास निधी मंजूर। सामाजिक न्याय विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनेद्वारे दलित वस्त्यांमध्ये विविध विकास कामं केली जातात। भुजबळ, वडेट्टीवार आणि हाकेंचे मोर्चे हे राजकारण। बबनराव तायवाडे यांचा आरोप। तर ज्यांचे वडील आजोबांच्या नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट द्यावं, तायवाडेंची मागणी। उद्धव ठाकरे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौऱ्यावर। 4 दिवस अनेक गावात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याची पाहणी करणार। 3 हेक्टरपर्यंत जमीन बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। राज्य सरकारकडून 648 कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर। राज्यातील 6,12,177 शेतकऱ्यांना फायदा होईल। स्थानिक निवडणुकांमध्ये स्वबळावर लढा। शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी। मित्रपक्षांचे अनेक आमदार आणि जिल्हाप्रमुखांकडून युती धर्म पाळला जात नसल्याची तक्रार। नंदुरबारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार। मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका। युती संदर्भात वरिष्ठ चर्चा करतील। आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, कोकाटेंचं वक्तव्य। युतीत असलो की आपली ताकद वाढावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं। पक्षाची ताकद वाढवताना युतीलाही धक्का लागायला नको, आनंद परांजपे यांचं आवाहन। सर्वात मोठा पक्ष म्हणून महायुतीत समन्वय राखणं हे भाजपचं काम, परांजपेंची प्रतिक्रिया। नंदुरबार तालुक्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून कार्यकर्ता मेळावा घ्यायला सुरुवात। पालिका निवडणुकांसाठी कामाला लागण्याच्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सूचना। जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार अशा सूचना। विकसित महाराष्ट्र 2047 उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या सल्लागार समितीची बैठक झाली। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडली। या बैठकीला मंत्री मंगलप्रभात लोढा, नितेश राणे आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती। ज्या घटनेशी माझा संबंध नव्हता त्यावरून 250 दिवस माझी इलेक्ट्रॉनिक मीडियावर ट्रायल चालली। त्या दिवसात मी 2दा मरता वाचलो। धनंजय मुंडेंकडून खंत व्यक्त। 250 दिवस म्हणत होतो त्यांना 27 वर्ष काय काम केलं मला माहिती। धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरून करुणा मुंडे यांचा टोला। वाल्मी कराडला मोठं करण्यात धनंजय मुंडेंचा हात, करुणा मुंडेंचा आरोप। राष्ट्रीय समाज पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष संजय घाडगेंचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। माणगाव शासकीय विश्रामगृहात पक्षप्रवेश सोहळा संपन्न। जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश। रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। सुनील तटकरेंचे निकटवर्तीय विकास गायकवाड शिंदेंच्या सेनेत दाखल। दिवाळीनंतर आणखीन राजकीय फटाके फुटणार, मंत्री भरत गोगावले यांचा मोठा दावा। दीपक साळुंखेंच्या भाजप प्रवेशासाठी सोलापूरच्या माजी जिल्हाध्यक्षांचा विरोध। दीपक साळुंखेंनी सांगोला तालुक्यात भ्रष्टाचार केलाय। भ्रष्टाचार लपवण्यासाठी दीपक साळुंखेंचा भाजपात येण्याचा प्रयत्न, श्रीकांत देशमुखांचा आरोप। ठाकरेंच्या युवा सेनेचे नेते सूरज चव्हाण यांच्या वाढदिवसाचे बॅनर चर्चेत। बॅनरवर सूरज चव्हाण यांचा संघर्ष योद्धा असा उल्लेख। सूरज चव्हाण यांची आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती अशी ओळख। पुणे जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला स्थगिती देण्याचा धर्मादाय आयुक्तांचे आदेश।
जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात जैन बांधवांचा निर्धार. धर्मादाय आयुक्तांकडून पुरावा मागणं आश्चर्यकारक. जैन बांधवांची प्रतिक्रिया. पुण्यातल्या जागा गिळणारे जाग्या मोहोळ ट्विट करत धंगेकरांची मुरलीधर मोहोळांवर टीका. तेढ निर्माण करणाऱ्या मेधा कुलकर्णींना अटक करा मागणी करत रुपाली ठोंबरेंचा शनिवारवाडा परिसरात मोर्चा. शनिवारवाड्यात मेधा कुलकर्णी त्यांच्या बापाचा नाहीये, ठोंबरेंचा घणाघात. नमाज पठण करणाऱ्यांसोबत भाजप उद्धटपणा करते. जे ब्रिटिशांची गुलामी करायचे ते सत्तेत बसलेत. शनिवारवाड्यात मेधा कुलकर्णींनी केलेल्या आंदोलनावर अबू आझमींची टीका. नमाज पठणाने खासदार मेधा कुलकर्णींच्या धार्मिक भावना दुखावल्या. मग शनिवारवाड्यामध्ये मस्तानी दरवाजा आहे त्यामुळे तुमच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत का? सचिन खरात यांची टीका. चोरी कुणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरात सकट मतचोरी पकडली गेली. उद्धव ठाकरेंची टीका. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत 25 तारखेला मेळावा. महायुतीचा अॅटम बॉम्ब सगळ्यांचं काम तमाम करेल. आधी निवडणुका लवकर घ्या म्हणत होते, आता पराभव दिसू लागल्याने निवडणुका पुढे ढकलायची विरोधकांची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. आधी भाऊबंदकीचं नाटक गाजलं आणि आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधू नाटवला. भाऊबंदकीचा संदेश विंध्यानं अस्वस्थ करतोय. महाराष्ट्रावर एकीचा आणि शिवशाहीचा सूर्य उगवला. मनोमिलन नाटकाच्या टीकेवरून राऊतांचं शिंदेना उत्तर. भाऊबंदकीचा संदेश विंध्यानं अस्वस्थ करतोय. राज्यातील सर्व नरकासुरांना जनता चिरडेल. संजय राऊतांकडून उपमुख्यमंत्री शिंदे यांचा नरकासुराचा उल्लेख. निवडणूक आयोगाला जाब विचारणं हा विरोधकांचा खोटेपणा. पराभव दिसत असल्यानं विरोधकांकडून दिशाभूल. चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप. तर निवडणुकांआधी मतदार याद्या दुरुस्त होतील. बावनकुळेंची प्रतिक्रिया. आमच्या प्रश्नावर फक्त निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं. भाजप उत्तर देत असेल तर याचा अर्थ आयोग आणि भाजपची ही मिलीभगत. राऊतांचा आरोप. तर 1 नोव्हेंबरला मोर्चा जनतेची माफी मागण्यासाठी काढा. बन यांची टीका. अजितदादांचं नेतृत्व किती महत्वाचं हे आम्हाला कळालंय. 42 आमदार बिनशर्त अजितदादांसोबत आले होते. माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया. तर जनतेला न्याय द्यायचा असेल तर अजितदादांशिवाय पर्याय नाही हे जाणवलं. कोकाटेंचं वक्तव्य. अंबरनाथमध्ये भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला आणखी 2 धक्के. शिवसेनेचे दुर्गेश चव्हाण आणि सचिन गुंजाळ भाजपात. भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता. भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्ष दीपा गावंड यांचा भाजप पक्षाला रामराम. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. पक्ष प्रवेशामुळे कळव्यात भाजपला खिंडार. कराडमध्ये झेंडूच्या फुलाला 50 ते 60 रुपये प्रति किलो दर. परराज्यातून झेंडूची आवक वाढल्याने झेंडूचे दर आणखी खाली येण्याची शक्यता. झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमधून भीती व्यक्त. नाशिकमधल्या खंडणी प्रकरणी लोंढे पिता पुत्रांची अंबड पोलीस ठाण्यात रवानगी. बंगला बळकावण्याप्रकरणी लोंढे टोळीवर खंडणीचा स्वतंत्र गुन्हा दाखल. दिग्गज अभिनेते असरानी यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. असरानी यांचं 350हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम. औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर देखरेखीसाठी केवळ 45 औषध निरीक्षकांवर जबाबदारी. 200 मंजूर पदांपैकी तब्बल 155 पदं अनेक वर्षांपासून रिक्त. कर्मचाऱ्यांवर कफ सिरप गुणवत्ता तपासणीचा ताण वाढला. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून